कोणाच्याही वाट पाहण्याच्या प्रक्रियेला इंतजार की घडियां अब खतम हो गई किंवा इंतिहा हो गई इंतजार की असे म्हटले जाते. खरोखरच हे वाट पाहणं फारच सहनशीलतेची परीक्षा पाहायला लावते, नाही का? गाण्याशी संवाद या कार्यक्रमाअंतर्गत कोणाचा तरी इंतजार करणे यासाठी मी एक गाणे निवडले आहे. इंतजार अर्थातच वाट पाहणे. प्रियकराने प्रेयसीची किंवा प्रेयसीने प्रियकराची, पतीने पत्नीची अथवा पत्नीने पतीची, या दोन संबंधात पहिली म्हणजे प्रियकर प्रेयसीच्या इंतजार करण्याची प्रक्रिया मोठी रोमॅन्टिक आणि हवीशी वाटणारी. उत्सुकता असते हो त्याच्यात, त्या आगमनाची पण उत्सुकता असते. पण दुसऱ्या प्रकारात म्हणजे पती पत्नीच्या वाट पाहण्यात उत्सुकता, जिज्ञासा, रोमांस थोडं कमी होतं, पण त्यात राग, संताप, चिडचिड जास्त असते. असो, लहानपणापासून गाणी ऐकत आलो आहोत ते रेडिओच्या माध्यमातून. अनेक गाणी रोज ऐकत होतो. त्यातील काही गाणी मनाच्या कपाटात, कप्प्यात जाऊन बसली. पुढे टेप रेकॉर्ड, CD, मोबाईलच्या जमान्यात हीच गाणी पुन्हा पुन्हा कप्प्याच्या बाहेर येऊन हजेरी लावू लागली. कारण आता ते खूप सोपं झालं होतं. घरी रात्री बेरात्री एकटं असताना, तर कधी प्रवासात, मग तो रेल्वेचा, बसचा, बाईकवरचा, कारचा असो की पायी फिरण्याचा असो, हेडफोन कानाला लावला, गाणे सेट केले की मनाच्या कप्प्यात बसलेली ही निवडक गाणी बाहेर येतात, माझ्याशी संवाद साधतात आणि काम झाले की इमानीद्वारे परत कप्प्यात जाऊन बसतात. आता हे सध्या 65 वर्ष चालू आहे, म्हणजे साधारणतः गेली 40 ते 50 वर्षापासून ही निवडक गाणी मनाच्या कप्प्यातून बाहेर येतात आणि बोलतात, संवाद साधतात. अर्थात यातही क्रमवारी आहेच की. आणि मग आजच्या ह्या कार्यक्रमामध्ये याच क्रमवारीमध्ये अगदी वरच्या क्रमांकावर असलेले एक गाणं मी निवडलं आहे की जे आपण ऐकणार आहोत. हे गाणं माझ्याशी नेहमी संवाद साधतं. गाण्याची सुरुवात होते देवळातील नाद मधुर घंटेप्रमाणे हुंकाराने, सोबत निवडक वाद्य, ज्यात गिटारचा मुख्य झंकार आणि ज्याच्या गायकीने माझ्या मनाचा कप्पा जास्त मोठ्या प्रमाणात भरला आहे, त्यांचा तुम पुकार लो तुम्हारा इंतजार है अशी साथ त्यांची ऐकायला मिळते. आणि मग हे गाणं निव्वळ गाणं न राहता माझ्याशी संवाद साधतं, एक साथीदार या नात्याने. आणि मग हा साथीदार शिळही घालतो संवादात. गीतकार गुलजारनी काय भन्नाट शब्दरचना केली आहे, त्याला तोडच नाही. तुम पुकार लो तुम्हारा इंतजार है. आणि मग ते पुढे लिहितात की ख्वाब चुन रही है रात, बेकरार है तुम्हारा इंतजार है. काय ती अफाट कल्पना! रात्रच स्वप्न निवडत आहे, त्यासाठी आतुर आहे, तुझी वाट पाहतोय, तू आवाज दे. मित्रहो, आपल्या माणसाला मनातील गोष्टी सांगायला आपण किती आतुर असतो, नाही? त्यासाठी रात्र आपण जागतो, केव्हा सांगू केव्हा नाही अशी अवस्था होते. हीच नस पकडून गुलजार यांच्यातील कवी पहिल्या अंतऱ्यात म्हणतो की होठ पर लिए दिल की बात हम, जागते रहेंगे और कितनी रात हम, मुख्तसर सी बात है. म्हणजे सारांश असा, थोडक्यात असा आहे की तुझ्यावर प्रेम आहे, तुला चाहतो मी, हे सांगण्यासाठी मी तुझी वाट पाहतोय, तुम्हारा इंतजार है. केवळ 2 अंतऱ्यात गुलजार यांनी वाट पाहण्यातील सगळा सार एकजीव केला आहे. दुसऱ्या अंतऱ्यात ते म्हणतात की दिल बहल तो जाएगा इस ख्याल से, हाल मिल गया तुम्हारा अपने हाल से, रात ये करार की बेकरार है. वाह! एकाच वाक्यामध्ये हाल आणि दुसऱ्या वाक्यामध्ये करार, बेकरार या शब्दांचा वापर गुलजार यांनी काय खुबीने केला आहे की त्याला तोडच नाही आहे. मित्रो, हे गाणं अप्रतिम आहे, यात वाद नाही. संपूर्ण गाणे ऐकताना आपण भारावून जातो, सुचतच नाही काही, निशब्द होतो आपण. कानात घुमत राहते ती सुंदर शीळ, जी साथ देते आपल्याला शेवटपर्यंत, अखेरपर्यंत ती आपल्याला साथ देते. ऐकूया मित्रहो, हेमंत दा यांच्या धीर गंभीर ओजस्वी स्वरातील हे मनाशी संवाद साधणारं अजरामर गीत, ज्याला संगीताचा साज खुद्द हेमंतदा यांनीच दिला आहे, 1969च्या खामोशी या सिनेमासाठी. धन्यवाद.
दिन रात हम